नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होम लोनशी संबंधित सगळी माहिती देणार आहे आणि मी खात्री देतो हा व्हिडिओ एकदा बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ कुठलाही बघायची गरज भासणार नाही। आणि शेवटी एक सरप्राईज पण आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सुरुवात करूया की होम लोन म्हणजे नेमकं काय। होम लोन म्हणजे असा लोन जो तुम्ही रेसिडेन्शियल प्रॉपर्टी म्हणजेच राहण्यासाठीच्या घरासाठी घेत असता। आता इथे रेसिडेन्शियल हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण जर ती कमर्शियल प्रॉपर्टी असेल म्हणजेच जसे की दुकान, ऑफिस वगैरे, तर त्यासाठी होम लोन मिळत नाही। रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये देखील वेगवेगळे प्रकार असतात। काही लोक फ्लॅट घेतात, काही लोक बनलेलं तयार घर घेतात, तर काही लोक स्वतः जमीन घेऊन तिथं घर बांधतात। या सगळ्यांसाठी लोन मिळते, पण थोडा फरक आहे यामध्ये। फ्लॅट किंवा बनलेलं तयार घर घेतल्यावर जे लोन मिळते त्याला होम लोन म्हणतात, पण जर तुम्ही जमीन घेऊन त्यावर घर बांधत असाल तर त्याला कन्स्ट्रक्शन लोन म्हणतात। यामध्ये मुख्य फरक असा असतो की कन्स्ट्रक्शन लोनमध्ये बँक सगळी रक्कम एकदम देत नाही। घर बांधकामात जितकी प्रगती होईल, म्हणजे जसजसं कामाला सुरुवात होईल तसतसं बँक थोडं थोडं करून पैसे देते। आता बघूया घर बघण्यापासून लोन मिळेपर्यंतची संपूर्ण प्रोसेस। सर्वात आधी तुम्हाला तुमच्या बजेटनुसार घर बघायचं आहे। मग बँकेमध्ये जाऊन त्यांना सांगायचे की हे घर मला आवडलं आहे आणि त्यासाठी मला XYZ एवढी अमाऊंटची लोन पाहिजे। इथं लक्षात हे घ्या की अजून घर फायनल नाही झालंय, म्हणजे अजून काही पैसे दिलेले नसतात बँकेने। बँक मग तुम्हाला सांगेल की जर घराची किंमत 1 कोटी असेल तर त्यामध्ये 80 ते 85% लोन ते देतील, पण हे फक्त तेव्हाच शक्य आहे जर तुमची इन्कम किंवा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, अन्यथा बँक लोन नाकारू शकते। यानंतर बँक तुम्हाला एक सँक्शन लेटर देईल, ते घेऊन तुम्ही बिल्डर किंवा ब्रोकरकडे जाल आणि एक टोकन अमाऊंट द्याल, म्हणजे घर खरेदीची प्रोसेस सुरू होईल। नंतर बँक घराची व्हॅल्युएशन करण्यासाठी एक बाह्य एजन्सीला काम देईल। टोकन दिल्यानंतर 1-2 आठवड्यांमध्ये तुम्हाला घराचा ॲडव्हान्स द्यावा लागेल, जो सामान्यतः 20 ते 25% घराच्या किमतीचा असतो। म्हणजे जर घर 1 कोटीचं असेल तर 20-25 लाख रुपये ॲडव्हान्स द्यावा लागेल। त्यानंतर एक ॲग्रीमेंट टू सेल केलं जातं आणि ते 100 रुपये किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करावं लागतं, अन्यथा ते कोर्टात ग्राह्य धरत नाहीत। आता तसं बघितलं तर ॲडव्हान्स पेमेंट देण्याचा नियम तसा कायद्याने बंधनकारक नाही रेरा लॉनुसार, पण तरीही 90% प्रॉपर्टी अशाच प्रकारे विकल्या जातात। 25 लाखपैकी काही भाग बँक लोन म्हणून देईल, उरलेला तुम्हालाच भरावा लागतो। यानंतर 2-3 आठवड्यांमध्ये रजिस्ट्रेशन डेट येईल, तेव्हापर्यंत जर उरलेले पैसे तुम्ही अरेंज केले नाहीत तर 25 लाखही बुडतील, आणि हे सगळं त्या ॲग्रीमेंट टू सेलमध्ये आधीच लिहिलेलं असतं। याच दरम्यान बँक टायटल सर्च, व्हॅल्युएशन आणि लीगल व्हेरिफिकेशन सारखे या सगळ्या प्रोसेस ते पूर्ण करतात, पण यात आपण फार डीपमध्ये जाण्याची गरज नाहीये। रजिस्ट्रेशनच्या दिवशी बँकेचा प्रतिनिधी चेक घेऊन येतो, रजिस्ट्रेशन होतं आणि त्याचं एक झेरॉक्स म्हणजेच रजिस्टर्ड सेल डीड बँक स्वतःजवळ ठेवते। तोपर्यंत ती बँकेच्या ताब्यातच राहते, जोपर्यंत तुम्ही संपूर्ण लोन फेडत नाही। या सेल डीडमुळे तुमची प्रॉपर्टी मॉर्गेज होते, म्हणजे बँकेच्या ताब्यात लिगली जाते। आता होम लोन कशावर आधारलेला असतो ते पाहूया। बँक प्रॉपर्टीच्या मार्केट व्हॅल्यूच्या 80 ते 85% लोन देते, पण हे 3 गोष्टींवर अवलंबून असते। एक म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न, जसं की जर तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल तर तुम्हाला 50 लाख रुपयाचं लोन मिळू शकतं। दुसरं म्हणजे क्रेडिट स्कोअर, हे 750च्या वरच असलं पाहिजे, 800च्या वर असेल तर उत्तम रेट मिळतो। तिसरं म्हणजे लोन स्लॅब, बँक कधी कधी असे सांगते की 30 लाख पर्यंत आम्ही 90% लोन देऊ, त्यापुढे 80%, हे नियम बदलू शकतात, त्यामुळे बँकेत विचारूनच घ्या। पुढे येतो मुद्दा व्याजदराचा। याला 2 पर्याय असतात, एक म्हणजे फिक्स्ड आणि दुसरा फ्लोटिंग। फिक्स्ड म्हणजे हा व्याजदर ठरलेला असतो आणि फ्लोटिंग म्हणजे RBIचा रेपो रेट जसा बदलतो तसं तुमचं व्याजदर पण बदलतो। मी 90% केसेसमध्ये फ्लोटिंग रेटच सजेस्ट करीन, कारण आता जो रेपो रेट आहे तो जास्त आहे, पण भविष्यात तो कमी होण्याची शक्यता आहे। त्याच्याबरोबर व्याजदर पण कमी होण्याची संभावना आहे। व्याजदराबरोबर बँक तुम्हाला अजून काही चार्जेस पण लावू शकते, जसं की प्रोसेसिंग फी, लीगल चार्जेस, ड्यू डिलिजन्स वगैरे, पण हे सगळं तुम्ही नेगोशिएट करू शकता, कारण हे सगळं नेगोशिएबल असतं। तुम्ही थोडा आग्रह केलात तर हे
फ्रीमध्ये देखील होऊ शकतं. बँक कधी कधी तुमच्यावर टर्म इन्शुरन्स घ्यायचा प्रेशर टाकते. जर तुमच्याकडे आधीच इन्शुरन्स असेल तर नवीन घ्यायची गरज नाही. आता एक शेवटचा मुद्दा, सिंगल लोन घ्यायचं का जॉईंट लोन? तसं बघायला गेलं तर जॉईंट लोन फायद्याचं आहे, कारण जॉईंट लोन घेतल्यास तुम्हाला रजिस्ट्रीवर 1 ते 2% सूट मिळते. फॅमिलीमध्ये जर तुम्ही दोघेही कपल वर्किंग असाल तर दोघंही टॅक्स बेनिफिट घेऊ शकतात. सेक्शन 80C अंडर प्रिन्सिपल पेमेंटवर तुम्हाला ₹1.5 लाख बेनिफिट मिळू शकतो आणि सेक्शन 24B मध्ये इंटरेस्टवर ₹2 लाख व्याजावर बेनिफिट मिळेल. म्हणजे दोघांनी मिळून तुम्ही 7 लाख टॅक्स डिडक्शन घेऊ शकता. 10% टॅक्स स्लॅब प्रमाणे दरवर्षी ₹70,000 फायदा मिळू शकतो. म्हणून आता चॅनल सबस्क्राईब करणं तर बनतंच आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.